शिक्षणाला रिजेक्ट, त्याच्यानंतर विमाला रिजेक्ट. मग लाडकी बहीण योजना इलेक्शनच्या बरोबर 3 महिने आधी कशी काय लाडकी बहीण योजनेने आत्ता जे रिजेक्ट केले त्यांना आधी रिजेक्ट केलं नाही? हे स्कॅम नाही तर काय? त्याच्यानंतर 3 महत्त्वाच्या स्कीम्स आहेत, शिक्षण, आरोग्य आणि महिलांच्या आधी स्कीम. या तिन्हीला कट आहे, याचे नंबर्स माझ्याकडे मी तुम्हाला देऊ शकते. म्हणजे आरोग्य, शिक्षण आणि महिलांच्याच बाकीच्या स्कीम, या सगळ्या स्कीमला कट दिला आहे. महाराष्ट्र सरकारने स्वतः कबूल केलं, जे तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवलं की हे लाडकी बहीण योजनेमुळे जो लोड आला त्याच्यामुळे आम्ही कट केले. जे मी म्हणत नाहीये, सरकारची कबुली आहे. त्यानंतर शेतकरी, शिक्षक, कॉन्ट्रॅक्टर तिघांच्या आत्महत्या गेल्या काही महिन्यात झाल्या. मकरंद पाटलांनी असेंब्लीमध्ये महाराष्ट्राच्या कबूल केलंय की दर 3 तासाला जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, म्हणजे फक्त 2025चं मी सांगते, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 3 महिन्यामध्ये 750 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या 3 महिन्यात. म्हणजे हिशोब काढला तर दर 3 तासाला महाराष्ट्रात 1 शेतकऱ्याची आत्महत्या होते. विचार करा तुम्ही. आणि कर्जमाफी करणार झाली नाही. आता या सगळ्या परिस्थितीत हा सगळा या लाडक्या बहीण योजनेचा लेखाजोखा बहिणींना पैसे दिले, आनंद आहे, मी त्या स्कीमचं स्वागत करते. पण त्याच्यात जर भ्रष्टाचार होणार असेल, आणि तो छोटा मोठा नाहीये, 4,800 कोटी रुपयाचा स्कॅम भ्रष्टाचार या स्कीम मध्ये झाला. या पहिल्या टप्प्यातला आहे. अजून किती नावं करतील? आता हे इलेक्शन आल्यावर आणि काय या स्कीमचं होईल याचं उत्तर माझ्याकडे नाही. पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही गंभीर आहे, हे मी एकटी म्हणत नाहीये. राज्यातले अनेक मंत्र्यांच्या स्टेटमेंट्स तुमच्या सगळ्या मीडियामध्ये आलेले आहेत आणि सरकार कबूल करते. आणि डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स, म्हणजे डेटाच सांगतोय ना आपल्याला. त्याच्यामुळे मी विनंती करते महाराष्ट्र सरकारला की याच्यावर SIT बसवा. आणि मला प्रश्न पडतोय की ज्यांनी फॉर्म भरून कोणी घेतले आणि कसे घेतले, आणि हे 26 लाख फॉर्म पहिल्या टप्प्यात रिजेक्ट कसे नाही झाले? मग कुठलं सॉफ्टवेअर होतं, कुठली स्कीम होती? स्कीमचा हे सॉफ्टवेअर वाचूनच घोटाळा आहे ना, हा काय छोटा मोठा घोटाळा नाहीये. आणि हा घोटाळ्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. हे पूर्ण सरकार त्याला जबाबदार आहे. आणि त्यांचंच म्हणणं आहे की हे सगळ्यात चांगलं चालणारं डिपार्टमेंट आहे. तर महाराष्ट्र सरकार म्हणतंय की त्यांचं महिलांचं डिपार्टमेंट हे सगळ्यात चांगलं चालतं आणि त्याच्यातच 4,800 कोटी रुपयाचा जर घोटाळा निघत असेल आणि चुकीच्या पद्धतीने ही कामं झाली असतील तर त्याला जबाबदार महाराष्ट्रात संपूर्ण सरकार आहे. आणि ह्याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावंच लागेल. मंत्री होत्या त्यावेळी फॉर्म भरून घेण्यात आले, पुन्हा एकदा त्यांना त्याच खात्याचं मंत्री केलेलं आहे आणि त्याच खात्यामध्ये हा कथितरित्या मोठा घोटाळा आकडेवारीनुसार आपल्याला पाहायला मिळतोय. काही कारवाई त्यामुळे महिलांचे पैसे पुरुषांच्या खात्यात जातात असा सुद्धा दावा सुप्रिया सुळेंनी केलेला आहे. तर दर 3 तासाला एका शेतकऱ्याची हत्या होतीये असं सुद्धा सुळे म्हणतात. कसं चालतं? आणि तुम्हाला आठवत असेल की हे सरकारची जेव्हा स्कीम अनाऊन्स झाली तेव्हा सगळ्यात पुढाकार कोण करत होतं? त्यातले मंत्री, उपमुख्यमंत्री हे कार्यक्रम ड्राईव्ह करत होते. त्याच्यामुळे एक महिलेवर मी आरोप करणार नाही. मी त्या महिलेला त्याच्यासाठी जबाबदार ठरणार नाही. तो सरकारचा प्रोग्राम आहे. सरकारची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि सरकारने त्याचं उत्तर दिलं पाहिजे. आता पुरुषांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे, कारण का हा सरकारची जबाबदारी नाही आहे. बघा, तुम्हाला मोठं पद हवं असतं ना किंवा लिडरशिप हवी असते ना, तेव्हा लिडरशिपनी अशा वेळीच आपल्या मंत्र्यांचं पारदर्शकपणे, ती चूक आपल्याकडून झाली असेल तर आपल्या युवा मंत्र्यावर ढकलायचं नाही. त्याची जबाबदारी तिथल्या मोठ्या मंत्र्यांनी, जे प्रशासनात आहेत, ज्यांनी निर्णय घेतला त्या कॅबिनेटची त्याची जबाबदारी आहे. ह्याची जबाबदारी पूर्ण महाराष्ट्राच्या कॅबिनेटची आहे, कारण का हा घोटाळा त्या कॅबिनेटनी अप्रूव्ह केलेला आहे. नाही, पहिली मला असं वाटतं हा राज्यातला विषय आहे. राज्याने पहिलं आम्हाला व्हाईट पेपर, ऑडिट आणि इन्व्हेस्टिगेशन याची कमिटमेंट द्यावी आणि ते पारदर्शकपणे झालं पाहिजे. 4,800 कोटी रुपयाचा हा स्कॅम आहे. त्यामुळे हे पहिलं आम्हाला उत्तर दिलं. आणि समजा महाराष्ट्र सरकारने सहकार्य नाही केलं तर मी केंद्र सरकारकडे पार्लमेंटमध्ये हा इश्यू रेज करतो. सांगते ना,
याचा अर्थ असा होता की बँकवाले अधिकारी देखील सहभागी आहेत का या संपूर्ण घोटाळ्यात? नाही ते नाही मला सांगता येणार काय पद्धतीने याचं डिस्पर्समेंट झालं काय झालं हे माझ्याकडे उत्तर नाही. मी कधीही कुणावरही आजपर्यंत कधीही खोटे आरोप केले नाहीत आणि मी करणारही नाही. हे माझं राजकारण असतं. त्याच्यामुळे मी बँक इन्व्हॉल्व आहे का काय मला माहिती नाही. हे बघा जो डेटा महाराष्ट्र सरकार देत आहे त्याच्यातूनच दिसतंय की 4,800 कोटी रुपयाचा स्कॅम आहे हा. मग हे पैसे कुठल्या पुरुषांना गेले कुणाला गेले आपल्यालाच कळणार. पण हे काय हे राऊंड ट्रिपिंग होतं 4,800 कोटी रुपयाचं राऊंड ट्रिपिंग केलंय का असंही असू शकेल आम्हाला नाही माहिती. याची उत्तर आपल्याला सरकारने दिली पाहिजे म्हणून याची इन्क्वायरी झालीच पाहिजे. आणि मी याच्यात सातत्याने महाराष्ट्र सरकारच्या कष्ट करणाऱ्यांचे पैसे या सरकारने अशा लोक कुणाला दिलेत याची माहिती आपल्याला आलीच पाहिजे. याचं ऑडिट झालं पाहिजे आणि ज्याची कोणीची चूक असेल किंवा ज्याची फायनल सही असेल या अप्रुव्हलसाठी त्याला शिक्षा झालीच पाहिजे. हा मताची नाही, मात्र एकीकडे कॉन्ट्रॅक्टरला काही कोटी रुपये रेट म्हणून आत्महत्या करावी लागते करण्यात आलं का? सरकारी पैशातून मतं विकत घेण्यासाठी या सगळ्या गोष्टीकडे सुरुवातीला दुर्लक्ष करण्यात आलं का? तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. लोकसभेनंतरच ही स्कीम आली ना. यांना आधी लोकसभेच्या आधी बहिणी लाडक्या नव्हत्या. लोकसभेनंतर बहिणी लाडक्या झाल्या आणि स्वतःच कबूल केलंय महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांनी तुमच्याच चॅनलवर की लाडक्या बहिणीमुळे आम्ही तरलो. हा व्हिडिओ तुमच्या चॅनलवर मी पाहिलाय. मला कसं कळणार जगात देशात काय चाललंय? तुम्ही दाखवता म्हणून आम्हाला कळतं ना. या इथे हा मंत्री हे बोलले ते मंत्री ते बोलले. त्याच्यामुळे लाडक्या बहिणीच्या मतामुळे आम्ही तरलो.